खरं तर गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा पांडुरंगाला, विठ्ठलाला देव म्हणतात. ह्याची खरं तर प्रचिती आज आम्हाला वाटते. आम्ही नदीकाठची लोक आहेत, नदीकाठी राहणारी लोक आहे. खरं तर माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय, भीमा नदी खरं तर दुथडी भरून वाहत आहे. ह्याच्या पाठीमागे जर आपण 1-2 महिने जर गेलो तर ह्या नदीकाठच्या भागामध्ये, भीमा नदीकाठ जी लोकं होती, शेतकरी होती, खरं तर त्यांची अवस्था खरं तर भयान होती. खरं तर शेत खरं तर नांगरून खरं तर पेरणीला सुरुवात झाली होती. शासनाने खरं तर वीज पुरवठा त्यांचा खंडित केला होता. इकडे नदीकडे जर पाहिलं गेलं तर शेतकऱ्याच्या खरं तर डोळ्यामध्ये पाणी येत होतं. खरं तर नदी कोरडी खट्ट पडली होती. कोणतीच अपेक्षा खरं तर शेतकऱ्यांना राहिली नव्हती. एका बाजूला पाणी नदीमध्ये नाही, वरून सरकारने त्यांची वीज खंडित केली होती. पण आज खरं तर आषाढी एकादशी झाली. पांडुरंगाला ह्या भारतातून, राज्यातून वारकरी आला, शेतकरी आला, कातकरी आला, सर्वजण आला. वारी पार पडली. खरं तर या वारीच्या निमित्तानं पांडुरंगाने, चंद्रभागेच्या ह्या सरकारने खरं तर नदीमध्ये पाणी आलं. आणि ह्या बाजूला आम्ही येत असताना नदीच्या आसपासचा जो परिसर होता त्या ठिकाणी आधी भयान वास्तव होतं. खरं तर पेरण्या नव्हत्या, रानं खरं तर नांगरून ठेवली होती, त्या ठिकाणी काहीसुद्धा नव्हतं. पण आज खरं तर ह्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने खरं तर ह्या नदीकाठच्या भागामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय खरं तर निर्माण झाली. नदीमध्ये पाणी वाहायला लागलं, वीज खंडित सुरुवात करण्यात आली. खरं तर ह्या वारीच्या निमित्तानं ह्या पांडुरंगाच्या आशीर्वाद खरं तर शेतकऱ्यांना मिळाला. ह्या भागामध्ये येत असताना शेतकरी स्वतः पत्नी आणि शेतकरी खरं तर रानामध्ये पाणी त्या रानामध्ये आलं. खरं तर ऊसाची खरं तर त्या ठिकाणी लागवड झाली. खरं तर त्यांच्याकडे पाहून थांबावं वाटलं, व्हिडिओ करावा वाटला, प्रेक्षकांना दावावं वाटलं की खरं तर पांडुरंग त्या शेतकऱ्यांना पावल्याला वाटतोय. खरं तर ह्या नदीकडे बघत असताना आमच्यापेक्षा त्या शेतकऱ्यांना खरं तर आनंद झालेला आहे. ह्या नदीच्या पाण्याच्या रूपानं खरं तर पांडुरंग त्या शेतकऱ्यांना पावला असं खरं तर वाटतं. धरणाचा विसर्ग खरं तर उजनी धरणामध्ये झालेला आहे. पाण्याचा तिकोंडसुद्धा विसर्ग झालेला आहे. आणि ह्या पंढरपूरमध्ये असलेलं हे विठ्ठलाचं ठाण आहे. खरं तर ह्या भागामधली जीवनवाहिनी म्हटलं जाणारी चंद्रभागा खरं तर भरून वाहिलेली आहे. हा वारीच्या निमित्तानं शेतकऱ्यांना मिळाला खरं तर आशीर्वाद आहे. खरं तर या निमित्तानं या ठिकाणी थांबतोय. पाहत रहा MH मराठी न्यूज पंढरपूर.